सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील गणेश लक्ष्मण गंगावणे यांनी कर्जत पंचायत समितीतील गटशिक्षण अधिकारी पदाच्या प्रभारी चार्जबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यांनी दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी अर्ज दिला होता। मात्र त्या अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले। गंगावणे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की शेलू येथील केंद्रप्रमुख तथा प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अनंत रामजी खैरे यांच्याकडे गटशिक्षण अधिकारी पदाचा चार्ज देण्यात आलाय, परंतु केंद्रप्रमुख हे पद वर्ग 3 मध्ये मोडत असल्याने गटशिक्षण अधिकारी सारख्या वर्ग 2 पदाचा कार्यभार देणे नियमबाह्य असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे। यापूर्वी अशा पदांवर गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी किंवा वरिष्ठ विस्तार अधिकारी यांसारख्या वर्ग 2 अधिकाऱ्यांकडेच प्रभारी चार्ज देण्याची प्रथा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। मात्र कर्जत तालुक्यात या प्रथेचा भंग झाल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच संबंधित अधिकारी शिक्षक संघटनेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असल्याने ते शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याऐवजी संघटनेचा अजेंडा राबवत असल्याचा आरोपही गंगावणे यांनी केलाय। यामुळे तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे। रायगड जिल्ह्यातील इतर बहुतांश तालुक्यांमध्ये गटशिक्षण अधिकारी पदाचा चार्ज वर्ग 2 अधिकाऱ्यांकडे असल्याचे सांगत केवळ कर्जत तालुक्यातच वेगळी पद्धत का अवलंबली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान गंगावणे यांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष घालून कर्जत तालुक्यात गटशिक्षण अधिकारी पदावर पात्र वर्ग 2 अधिकाऱ्याची नियुक्ती करावी किंवा शासन निर्णयानुसार नियमित अधिकारी नेमावा अशी मागणी केली आहे। तसेच जर केंद्रप्रमुखांकडे चार्ज देण्याबाबत कोणता शासन निर्णय GR असेल तर त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी अशीही त्यांनी विनंती केली आहे। जर या प्रकरणात लवकरच कार्यवाही झाली नाही तर वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। नमस्कार, माझे नाव श्री गणेश लक्ष्मण गंगावणे, राहणार वंजारवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। मी दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडे श्री अनंत रामजी खैरे केंद्रप्रमुख शेलू तथा प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कर्जत यांच्या अनधिकृत चार्ज संदर्भात आपल्या कार्यालयाचे लक्ष वेधण्यासाठी 26 फेब्रुवारी 2026 रोजी अर्ज देऊन सुद्धा त्या अर्जावर आज तागायत काहीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही। माझं असं म्हणणं आहे की सदर अनधिकृत चार्ज संदर्भात मी आपल्या कार्यालयाचे लक्ष का वेधले याच्या पाठीमागे श्री अनंत रामजी खैरे केंद्रप्रमुख शेलू तथा प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कर्जत हे शिक्षक समिती या संघटनेमध्ये एखाद्या महत्त्वाच्या पदावर काम करत असून त्यांच्याकडे रायगड जिल्हा परिषदेने सदर गट शिक्षण अधिकारी पदाचा चार्ज कसा दिला याबाबत मला स्वतःला असा प्रश्न पडलाय की सदर व्यक्ती तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याऐवजी संघटनेचा अजेंडा चालवतात। हे या अर्जावरून कार्यवाही न झालेली हे कारण असू शकतं। सदर अर्जामध्ये मी रायगड जिल्हा परिषद अलिबाग कार्यालयाचे अशा प्रकारे लक्ष वेधले आहे की एखाद्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी पद जर रिक्त असेल तर त्या रिक्त पदावर वर्ग 2च्याच अधिकाऱ्याची प्रभारी गट शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक होते। उदाहरणार्थ यापूर्वी गट शिक्षण अधिकारी पद जर रिक्त असेल तर त्या जागी त्याच तालुक्यातले वर्ग 2चे अधिकारी म्हणजे गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा शेजारील तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक अथवा अधीक्षका किंवा वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण यांच्याकडे चार्ज देण्याची प्रथा आहे। या प्रथेला रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी पूर्ण हरताळ फासला असून केंद्रप्रमुख हे पद वर्ग 3 मध्ये मोडत असून वर्ग 3च्या केंद्रप्रमुख पद हे संवर्ग 3 मध्ये मोडत असून संवर्ग 3च्या केंद्र व्यक्तीकडे गट शिक्षण अधिकारी पदाचा चार्ज देता येत नाही। तरी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी सदर व्यक्तीकडे चार्ज देताना कोणते निकष किंवा कोणते नियम लावले यासाठी मी तो अर्ज 26/2/2026 रोजी रायगड जिल्हा परिषदेचा अर्ज केलेला आहे। परंतु त्या अर्जावर
आज तागत कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. सदर अर्जाची एक कॉपी माननीय शिक्षणाधिकारी मॅडम रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडे दिलेली आहे. मी जो दिनांक 26/2/2026 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग कर्जतच्या गट शिक्षण अधिकारी पदासंदर्भात जो केंद्राकडे 4 दिलेला आहे अतिरिक्त कार्यभार, तो अर्ज करण्याचा माझा उद्देश एकच आहे की रायगड जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. 15 तालुक्यामध्ये पूर्णवेळ गट शिक्षण अधिकारी पेन तालुक्यात कार्यरत असून उरण आणि पनवेलला गट शिक्षण अधिकारी दिलेत असं मला समजलंय. उर्वरित जे 12 तालुके राहिलेत त्याच्यापैकी 11 तालुक्यामध्ये वर्ग 2च्या अधिकाऱ्यांकडे गट शिक्षण अधिकारी पदाचा 4 असून कर्जत तालुक्यामध्येच केंद्र प्रमुखाकडे गट शिक्षण अधिकारी पदाचा 4 कसा दिला याबाबत मला थोडी शंका व्यक्त होत आहे. केंद्र प्रमुखाकडे 4 असल्यामुळं तालुक्याची तर शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेली दिसून येत आहे. याचे कारण सदर केंद्र प्रमुख श्री आनंदरामजी खरे तथा प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कर्जत हे शिक्षक समिती या संघटनेमध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत असून ते शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याऐवजी त्यांच्या संघटनेचा अजेंडा चालवताना दिसून येत आहे. माझी आपल्या कार्यालयाला अशी विनंती राहील की आपण ताबडतोब कर्जत येथे वर्ग 2च्या अधिकाऱ्याकडे गट शिक्षण अधिकारी पदाचा 4 द्यावा अथवा शासन निर्णयाप्रमाणे जे गट शिक्षण अधिकारी पदासाठी जी योग्य व्यक्ती आहे त्या व्यक्तीची नेमणूक व्हावी अशी आपणास नम्र विनंती आहे. तरी माझी आपल्या कार्यालयाला अशी विनंती राहील की माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर पदावर वर्ग 2च्या अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी आणि तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता कशी सुधारेल याकडे शासनाने लक्ष देऊन योग्य व्यक्तीची निवड करावी. जर माझ्या अर्जाच्या बाबतीत जर योग्य ती कार्यवाही आपल्या कार्यालयाकडून झाली नाही तर मला नाईलाजास्तव वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागावी लागेल. माझा अर्ज करण्याचा उद्देश एवढाच आहे की तालुक्याला सक्षम अधिकाऱ्याची गरज जर असेल तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता नक्कीच उंचावेल. प्रभारी व्यक्तीकडे 4 देऊन मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सध्या तरी ढासळलेली दिसून येत आहे. जर केंद्र प्रमुख हे जे पद वर्ग 3 मध्ये मोडते त्या व्यक्तीकडे जर गट शिक्षण अधिकारी पदाचा 4 देण्याची जर पद्धत असेल किंवा तसा नियम असेल तर मला त्या संदर्भात शासनाकडून GR ची कॉपी मिळण्यास नम्र विनंती.